अरे रे 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 डॉक्टरी क्षेत्रात कळबळ। संगमनेर तालुक्यात घडली पुन्हा काळीमा भासणारी घटना। तर उपचारासाठी गेलेल्या महिलेचा विनयभंग, पीडित महिलेने दाखवला इंगळेला पोलिसांचा इंगा। बघा सविस्तर न्यूज NMP वर। नमस्कार पेशंट न्यूज NMP मध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे मंडळी। आज आपण बातमी होणार आहोत ती संगमनेर तालुक्यातली, आणि बातमी आहे ती संगमनेर तालुक्यातील एका फॅमिली डॉक्टर, नाव राहुल विश्वनाथ इंगळे, हे कुरण येथे डॉक्टर इंगळे क्लिनिक अशा नावाने OPD चालवतात। पीडित महिला काल्पनिक नाव सपना यांच्या मागील 2 दिवसापासून टॉन्सिल दुखत होते, म्हणून दिनांक 22 जुलै 2025 रोजी रात्री 8 वाजेच्या सुमारास पीडित महिला काल्पनिक नाव सपना ही आपल्या मुलासोबत गावातील डॉक्टर इंगळे याच्या क्लिनिकमध्ये टॉन्सिलच्या उपचारासाठी गेली असता पीडित महिलेचा मुलगा हा क्लिनिकच्या बाहेर थांबला होता व पीडित महिला ही एकटीच डॉक्टरच्या कॅबिनमध्ये गेली होती। तेव्हा डॉक्टर इंगळे यांनी पीडित महिलेला दवाखान्यातील बेडवर झोपण्यास सांगितले व डॉक्टर तपासणीसाठी आले तेव्हा डॉक्टरच्या तोंडातून दारू पिल्यासारखा वास येत होता। सदर डॉक्टरने गळ्याला हात लावून टॉन्सिल चेक करत असताना एका हाताने लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले असल्याची तक्रार संगमनेर शहर पोलीस ठाण्यात पीडित महिलेने केली असून आरोपी डॉक्टर राहुल विश्वनाथ इंगळे, राहणार सुकेवाडी, तालुका संगमनेर याच्या विरुद्ध भारतीय न्याय संहिता BNS 2023 कलम 74/75/79 नुसार गुन्हा दाखल केला असून पुढील तपास संगमनेर शहर पोलीस निरीक्षक रवींद्र देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे। न्यूज NMP करिता जमीर शेख उर्फ बब्बू बागीजासह शौकत पठाण, संगमनेर।